चला सामन्याला सुरुवात करूया. LBW आउट आहे. अंपायर लक्ष असू द्या. पहिला बॉल नशीब. फुलटॉस बॉल हाताळत असताना इथे व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी हाताळला जातोय भरपूर बाहेर. शिरवणे सारसोळे 30+ त्यांच्या विरुद्ध वाशी 30+, जोगाव 40+ असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल हाही होता परंतु अगदी कमरेच्या खाली हा बॉल खेळण्यामध्ये आलाय आणि तिथून मात्र एक सिंगल धाव कंप्लीट होती. सिंगल एका धावेने मात्र या ठिकाणी हे धावफलक पुढे जाईल. पहिला बॉल वाईट, दुसरा बॉल सिंगल. शिरवणे 30+ असेल, सारसोळे 30+ असेल. सातत्याने दोन्ही टीमचं कॉम्बिनेशन बनवून आज मात्र त्यांना माजी नगरसेवक चषकामध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. फुलटॉस बॉल चिकू बॉल जवळ परंतु त्याच्यावरून बॉल फ्लाय होत सीमा पार. हा येतोय चौकार. 4 रन. महेंद्र पाटील तयार. हाही बॉल खोळात टाकण्याचा प्रयत्न. त्यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. लेजेंड ऑफ झुगाव 40+ टीम, वाशी 40+ टीम. इथे देखील उचलून खेळायचा होता. बॅटची एज घेऊन बॉल मागे चाललाय फाईन लेग कडे. फिल्डर त्या ठिकाणी मात्र उपस्थित आहे की गुरुनाथ पाटील त्या ठिकाणी आहेत आणि इथून मात्र सिंगल रन पूर्ण केली जाते महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून. इथे आणखीन एक चांगला फटका षटकार येतोय आणि या 6 धावांनी धावसंख्येला गती मिळताना आपल्याला पाहायला मिळते. 13 धावा आतापर्यंत धाव फलकावरती. हाफ ट्रॅकर बॉल होता. बॅटवरती घेत असताना त्याला मात्र फेकून दिलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता हा खणखणीत षटकार मुकेश मॉकी यांच्या बॅटमधून. 6 धावा आल्या. टीमची टोटल 13. एक चौकार महेंद्र पाटील यांच्या बॅटमधून, दुसरा षटकार मुकेश यांच्या बॅटमधून. समोर नशीब. आणखीन एकदा बॉल उचलून खेळायचं होतं. मागे दीपक विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. डॉट बॉल ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आहे स्कोर कार्डवरती 13 विदाऊट एनी लॉस. एकही विकेट न गमावता वाशी जुगाव 40+ टीम. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 13. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. सिद्धू कुंभार बॉलिंग ट्रॅकवरती. एक बॉल आतापर्यंत रिलीज केलाय. त्यानंतर हा दुसरा बॉल महेंद्र यांच्यासाठी पुन्हा एकदा चॅलेंज बनत असताना इथे आणखीन एक डॉट बॉल सिद्धू कुंभारच्या बॉल हातातून. पहिला देखील डॉट, दुसरा देखील डॉट. 2 डॉट बॉल आतापर्यंत आलेत. आतापर्यंत सिद्धू कुंभारच्या या गोलंदाजीमधून. शॉर्ट पिच समोर खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन कडे बॉल चाललाय, थांबलाय. तत्पूर्वी एकच धाव या ठिकाणी मात्र अगदी सावध पावलांनी महेंद्र पाटील ही धाव पूर्ण करत असताना पाहायला मिळतात मुकेश यांच्या जोडीने. सारसोळे शिरवणे 30+ ची टीम, दुसरीकडे जुगाव वाशी 40+ ची टीम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे एक वेगळं कॉम्बिनेशन आहे.
या मैदानामध्ये पावसाच्या रिपरिप सरी आता मात्र बरसू लागल्यात पुन्हा एकदा, कारण आज सकाळपासून आम्ही या गोष्टीचा उल्लेख करतोय सातत्याने. इथे फुलटॉस बॉल हवेमध्ये, दीपक बॉल खाली, कॅच होईल का? नाही. मागून कॉल आलाय गुरुनाथ पाटीलचा, मी बॉल फेकायला तयार आहे. एक सिंगल नंतर डबल. सिद्धू कुंभार बॉलिंग ट्रॅक वरती, बॉल झालेत आतापर्यंत 4. उशिराने ऑफर आली आहे अविनाश दादा सुतार यांच्याकडून. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे सिद्धूला. 1000 रुपयांचं कॅश प्राइज सिद्धूला. इथे बॅचेज आणि इथे मात्र पुन्हा चूक. 1000 मिस. अजूनही एक बॉलचा खेळ शिल्लक या ओव्हरचा सिद्धू कुंभारसाठी. ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी सध्या तरी आपल्याला तयार झालेली पाहायला मिळते. स्पर्धेचे लाडके आयोजक आदरणीय अविनाशजी सुतार साहेब. हाफ ट्रॅकर उडवला गॅप मध्ये, फ्लॅट बॅटेड बॉल सीमा पार. हा येतोय आणखीन एक दमदार षटकार. थँक्यू. नवनाथ पाटील बॉलिंग ट्रॅकवर. ओ वेगवान बॉल, जोरात हाताळण्याचा प्रयत्न, इथे चूक झाली जग्गू यांच्याकडून. कारण आणि याच दरम्यान अगदी या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांचं पुनश्च एकदा या व्यासपीठावरती आगमन होते. आपलं हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या निमित्ताने सकाळी उद्घाटनीय सोहळ्यादरम्यान ते उपस्थित राहिले होते. काही काळ विश्रांती गेल्यानंतर पुन्हा ते आता व्यासपीठावरती आले. सहर्ष स्वागत. नवनाथ आता मात्र तयार आहे आणि या अगदी मुसळधार पडणाऱ्या पावसात कोणाची सरशी होईल हे पाहायचे. फटका चांगला मुकेशने, बॉल अगदी घरंगळत पाठवलंय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. येतो चौकार. +1 बाउन्सची वॉर्निंग देखील त्यासोबत दिली जाते. मुकेश तयार. नवनाथ समोर. इथे देखील बॉल उडवायचा होता. बॉल बॅटचा संपर्क नाही. सिंगल पासून वंचित, मोठ्या फटक्यांपासून वंचित. आता मात्र पूर्णतः दबाव बनवण्याचा प्रयत्न नवनाथ पाटील करतोय सध्या मुकेश नामक फलंदाजावर. भरपूर पावसाच्या धारा. येरे येरे पावसा तुला देतो पैसा, असं नेहमी आपण म्हणत असतो. आता पैसा जास्त झाला म्हणून पाऊस जास्त येतोय. आणि इथून देखील पहा पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आणि लागली बोनस नो बॉलची. कारण 1 बाउन्सची वॉर्निंग तुम्हाला ऑलरेडी देण्यात आली आहे आणि त्यामुळे जर तुमचा बॉल बाउन्स होतोय तर तुम्हाला दंडित केलं जाईल. आता नो बॉल, त्याच्यावरती मिळणार फ्री हिट. आणि फ्री हिट म्हटलं की फलंदाजाला मुक्त फटका खेळण्याची संधी. इथे देखील टॅप केलंय. फिल्डर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल चाललाय. एक सिंगल धाव घेण्यापासून देखील रोखलं जाते.
फ्री हिटचा बॉल डॉट. आमचे रोनक तांडेल आज आम्हाला गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये सेकंड गुणलेखक म्हणून आम्हाला जॉईन झालेत. इथे देखील आणखीन एक खराब बॉल, आणखीन एक नो बॉल. तुम्ही जेवढे बाउन्सर टाकाल तेवढे आता तुम्हाला कदाचित नो बॉलला सामोरं जावं लागणार आहे. अँड देर इज नो रिव्ह्यू फॉर द डे. 30 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत. चांगला फटका आहे. ओव्हर पिच बॉल पाठवून दिलंय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन, चौकार. शेवटचा बॉल एक बाकी अजूनही. एक अंतिम बॉल. समोर मुकेश लेफ्ट आर्म ओव्हर. आणखीन एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. ओव्हरची समाप्ती. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या 3 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना वाशी जुहूगाव 40+ टीमने धावा बनवल्यात, त्या म्हणजे 34. चला मेन अंपायर चेंज व्हा. आपण आमचे मुख्य अंपायर येत आहेत, या आपण बाहेर. थँक्यू स्क्वेअर लेग अंपायर आम्हाला सहकार्य केल्याबद्दल. जितेंद्र म्हात्रे आमचे होते कोपर खेळण्याचे, त्यांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. महेंद्र पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी येते की सलग 3 षटकार समाधान पाटील यांच्याकडून, शिरवणे यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. सलग 3 षटकार महेंद्र पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी. आणि याच दरम्यान बी के बुवा यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. इथे क्लीन बोल्ड. पैशांचा पाऊस पडला परंतु या पावसामध्ये बॅटिंगचा निभाव लागला नाही. क्लीन बोल्ड, बॅट्समन आउट. दीपकच्या गोलंदाजीवरती शिकार पहिली केली गेली आहे वाशी जुहूगाव 40+ टीमची.
विकेट सफलता आली आहे. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश आपल्याला पाहायला मिळतील. सूर्या तयार. इथे ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल परंतु नियंत्रण रेषेच्या आतमध्ये आहेत असं सांगत असताना आपण पाहू शकाल या ठिकाणी. अर्थातच पंच आमचे दत्ता मेहर सर. पहा आता इथून पुढे काही समीकरण बदलेल असं तरी चिन्ह दिसत नाहीये. त्यामुळे आता आपण सामन्याकडे वळणार आहोत पुढच्या टॉसकडे. इथे मात्र आपण पाहू शकाल चांगला फटका आहे. कव्हरमध्ये खेळलेत, 1 रन पूर्ण केले. दुसरीसाठी कॉल दिलाय. दीपक आलेत बॅकअपसाठी परंतु सूर्या थ्रो करण्याच्या तयारीत नव्हते आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त 2 धावा या बॉलवरती आल्या आणि 2च्या बरोबरीने टीमची टोटल झाली 41. 42 धावांचं टार्गेट शिरवणे सारसोळे 30+ टीम समोर आणि त्यामुळे पहिल्या फेरीतून दुसऱ्या फेरीसाठी आता बाय मिळाली आहे ती तुर्बे सारसोळे ब40+ या संघाला. त्यामुळे सामना इथे आता आपल्याला पाहायला मिळेल तो बोनकोडे कोपरखेरणे 40+ आणि शिरवणे ब सानपाडा कुक्षेत 30+. हा सामना असेल. त्यामुळे या दोन्ही टीमने कृपया आपापले कॅप्टन स्टेजवरती पाठवून द्या. पुढचा सामना तुर्बे अ ब दारावे 30+ आणि यातून जिंकणारा संघ खेळेल. ऑल क्लिअर सारसोळे आणि त्याचबरोबरीने तुर्बे सारसोळे ब आणि तुर्बे 40+ टीमला 66 धावांमुळे मिळाली आहे बाय. आता राहिले उर्वरित 4 संघ. त्यामध्ये पहिला सामना असेल बोनकोडे कोपरखेरणे 40+ त्यांच्या विरुद्ध शिरवणे ब सानपाडा आणि कुक्षेत 30+ आणि दुसरा सामना असेल तो तुर्बे अ ब दारावे 30+ आणि यातून जिंकणारा संघ. चला कॅप्टन या प्लीज. बोनकोडे कोपरखेरणे 40+ टीम कॅप्टन आणि शिरवणे ब सानपाडा आणि कुक्षेत 30+ कॅप्टन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आहे बोनकोडे कोपरखेरणे 40+ आणि त्यांच्या विरोधामध्ये शिरवणे ब सानपाडा आणि कोक्षेत 30+. या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉससाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. चंदू पाटील आपण या. आणि दुसऱ्या फेरीतला हा सामना आहे तो 4 ओव्हरचा खेळवला जाईल. याची सर्वच संघाने नोंद घ्यायची आहे. कडे आपल्याकडे वेळ नाही आहे. 2:56 म्हणजे आता 3 वाजलेले आहेत आणि अजून 4 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यामुळे बोनकोडे कोपरखेरणे 40+ टीमचा कॅप्टन आणि शिरवणे ब सानपाडा कुक्षेत 30+ टीमचा कॅप्टन आपण लवकरात लवकर त्वरित यायचा आहे.
आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. माजी नगरसेवक चषक तुम्ही पाहताय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम सर्वांच्या पसंतीला उतरलेली स्पर्धा आहे आणि महाराष्ट्राची एक अग्रनामांकित नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटची पावसाळी रबर बॉल स्पर्धेची मोठ्या रकमेची स्पर्धा आम्ही तुमच्या समोर भेट घेऊन येतो आहोत. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. या स्पर्धेचे भाग्य विधाते आदरणीय श्री ज्ञानेश्वरजी सुतार जे माजी नगरसेवक आहेत, त्याचबरोबर त्यांचे बंधू अविनाशदादा सुतार यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थानं आज या स्पर्धेचा पहिला दिवस आपण साकारतोय. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित यायचं आणि या मॅचचा टॉस आम्ही करतोय. आमचे सर्वांचे लाडके बुवा आदरणीय श्री विवेक सुतार यांच्या शुभास्ते आम्ही टॉस करणार आहोत. चला मी मोनिश नाईक यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते हा टॉस करावा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या लवकरात लवकर. चला टॉस साठी या. सन्माननीय श्री मोनिश नाईक यांच्या शुभ हस्ते मी टॉस करतोय. दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. चला शिरवणे त्याचबरोबर कुक्षेत आणि सानपाडा 30+ विरुद्ध बोनकडे कोपरखेरणे 40+. दोन टीमच्या दरम्यान ही टॉस होईल. मोनिश नाईक यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. चला कॉल करेल. कॉल कोण करेल? चला कोपरखेरणे बोनकोडे टीम कडून हा कॉल आहे. चला कॉइन स्पिन झाला आणि काटा कॉल केला आणि छापा आलेला आहे. शिरवणे टीम टॉस तिथे जिंकला. तुम्ही पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं विजय संपादन केलेला आहात. आता दुसऱ्या सामन्यामध्ये बोनकोडे कोपरखेरणे 40+ या टीमच्या सोबत तुम्हाला लढायचं आहे. टॉस तुम्ही जिंकलाय तर सर्वप्रथम निर्णय काय असेल या मॅचमध्ये? निर्णय तर आम्ही थोड्या वेळात कळू तुम्हाला. आणि आमची जी मॅच आहे 40+ म्हणजे आता आमची खरी परीक्षा आहे. अनुभवाच्या समोर आमची मॅच आहे. तर आम्ही त्यांना प्रॉपर उत्तर देऊ मैदानात. आणि या टीममध्ये शत्रू दलवी म्हणजे आमचे सिनियर आहेत. पक्का गोष्टी क्रिकेटची मी त्यांच्याशी शिकल्या. तर बघू मैदानात काय घडतं. चला तर टॉस तुम्ही डिसिजन पेंडिंग ठेवलेला आहात, परंतु तुझ्या मते जर या टीमला जर हरवायचं असेल तर तुला काय वाटतं की टॉस जिंकला तर मला काय करायचं आहे? या टीममध्ये एक प्लेयर आहे शत्रू दलवी. यांना एक शब्द वापरला जातं चतुर म्हणून. तर असा काही प्रकार आम्हाला पण करायला लागेल तेव्हाच आम्ही जिंकणार. तर बघू आता काय होईल मैदानात. मग शत्रू दलवीच्या विरोधामध्ये आता या मॅचमध्ये काय रणनीती तुम्ही आखलेली आहे? काय गेम प्लॅनिंग असेल? आम्ही प्रॉपर आमची जे आहे क्रिकेट ते दाखवणार आहे. आणि क्रिकेट म्हणजे ज्यांनी प्रॉपर गेम दाखवला तोच जिंकणार आहे. तर आम्ही प्रयत्न करू त्यांच्यासमोर. त्याचबरोबर शेवटचा प्रश्न आहे. जाता जाता या स्पर्धेचे भाग्य विधाते आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आदरणीय श्री ज्ञानेश्वरजी सुतार साहेब, त्यांचे सर्व संपूर्ण सहकारी. आज एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये हा पहिल्यांदाच कॉन्सेप्ट ची संकल्पना आणलेली आहे. या संकल्पनेबद्दल आणि तुम्हाला या स्पर्धेमध्ये संधी दिल्याबद्दल या स्पर्धेबद्दल काय सांगाल? नक्कीच म्हणजे पक्का वर्ष झाला आज मला संधी भेटले. आणि ॲज अ कॅप्टन पहिल्या मॅच तर मी जिंकल्या. पुढे पण जिंकण्याचा प्रयत्न करू. आणि आयोजनमध्ये परत पक्का मोठा आयोजन आहे. प्रत्येक वेळेला नवीन प्रकार असतं. आणि याचा श्रेय मी परत बोलणार अनिल दादा, दत्ता नाईक आणि अविदादा यांनाच जाणार.
आणि नवीन गोष्ट घडवायला लागतं आपल्याला, तेव्हाच काहीतरी प्रकार फ्युचरला नवीन प्लेअर पाहिजे, तर ही प्रकार करायलाच लागल. चला, चांगलीच गोष्ट शेवटच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सांगितली की आपल्याला काहीतरी नवीन करायचं आहे, पुढं आपल्याला काहीतरी चांगलं करता येईल हा संदेश त्यानं दिलेला आहे. टॉस तिथे जिंकला आहे शिरवणे कोक्षेत आणि शिरवणे 30+ त्या टीमनं, परंतु डिसिजन पेंडिंग आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा म्हणजे बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे कोपरखेरने बोनकोडे 40+ त्या विरोधामध्ये. मॅच खूप इंटरेस्टिंग आहे मित्रांनो, कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. या ट्रबर बॉल क्रिकेटचा महासंग्राम म्हणजे सर्वांची लाडकी स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. माजी नगरसेवक चषक 2025चा हा महासंग्राम पाहायला विसरू नका. चला जाऊया लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे सेकंड डावाला सुरुवात झालेली आहे. ऐकूया आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे सहकारी समालोचक मित्र युवराज मालिवाल. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद उमेश म्हात्रे सर. धावफलकाकडे आपण जातोय. 42 धावांचा करत पाठलाग करते शिरवणे सारसोळे 30+ संघ. 11 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यात. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आपण पाहतो केशव आहेत, डॉट बॉलने सुरुवात केली. खरं तर उमेश सर साऊथ इंडियन असून देखील अगदी शुद्ध मराठी बोलतात. नक्कीच नक्कीच. आणि त्याचं कौतुक व्हायला पाहिजे, नाही, कारण साऊथ इंडियन असलं तरी त्यानं मराठी बोलण्याचा एक चांगला प्रामाणिक प्रयत्न केला आणि चांगला बोललाय. नक्की. आणि एकही शब्द हिंदी वापरला नाही. हो, बायको मराठी आहे. हा, त्यांची धर्म मराठी आहे, त्यामुळे त्याला सर्व काही जमलेला नाही, जमायलाच पाहिजे. 2 बॉल डॉट आलेत. तिसरा चेंडू राईट मोर द विकेट. हो, यावेळेस बॅट फिरवली गुरुनाथ पाटील. आपण पाहतोय थोडेसे निराश झाले स्वतःशी. त्यांना माहिती आहे मिडल झाला असता कदाचित ऑन साइड सीमारेषा पार केली असती या बॉलने. मात्र सलगचे 3 निर्धाव चेंडू केशव याचे दबाव टाकतायत, प्रेशर टाकतायत, दडपण टाकतायत गुरुनाथ पाटील यांच्यावर. आव्हान 42 जरी सोपं वाटत असलं तरी वाशी जुगाव संघ मात्र त्याला कडवं करून टाकणार आहे, कठीण करून टाकणार आहे. आणि त्याला साथ मिळणार ती क्षेत्ररक्षकांची. 3 बॉल डॉट. सूर्या त्यांच्या समवेत नॉन स्ट्राईकला. श्री गणेश रामलीला मैदान सारसोळे गावामध्ये आपण आहोत. माजी नगरसेवक चषक 2025चा थरार तुम्ही आम्ही आणवतोय. यामुळे चांगला ड्राईव्ह कव्हरच्या दिशेने चेंडू अडला जाईल गवतामुळे. शॉट कव्हरला रन मिळेल ती एक सिंगलच्या मदतीने स्कोर जाईल 12च्या घरामध्ये. 12 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 30 रनची गरज. बघा, दुसऱ्या फेरीतील सामने 4-4 षटकांचेच राहतील याची आपण नोंद घ्या. आणि तिथे देखील जो संघ हायस्ट स्कोर करेल त्याला बाय मिळणार आहे. ही स्पर्धेची नियमावली आपण ऑलरेडी लॉर्ड्सच्या वेळीच सांगितलेली आहे. हाफ ट्रॅकर बॉल जास्त उसळी घेतलीये. केशव याला मात्र दंडित केलंय. पंच सांगतायत व्हाईट बॉल. धावसंख्येमध्ये भर पडेल. 13 धावा. रौनक तांडेल करावे गावचे सुपुत्र आमच्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये जॉईन झाले. सकाळपासून विघ्नेश मडवी होते नेरुळचे. आता रौनक तांडेल मात्र ती जबाबदारी पार पाडतायत. पहिले 3 बॉल चांगले टाकले होते केशवने. अचूक लाईन, सटीक टप्पा, कोणती धाव दिली नाही. चौथ्या बॉलवर सिंगल आली. त्यानंतर व्हाईट बॉल. 13च्या घरात. लक्ष 42. यावेळेस फिरवलाय सूर्या. यावेळेस मात्र ठोकत असताना एक बिगिट चमकतोय या क्रीडांगणावर. आणि माजी नगरसेवक चषकामध्ये दणाणून सोडलंय त्याने आपल्या आतिषबाजीने या क्रीडांगणाला. षटकार. जबरदस्त टायमिंग, जबरदस्त टायमिंग. बॅटमधून जो आवाज आला संपर्क झाल्यानंतर या क्रीडांगणावर उपस्थित सर्व क्रीडा रसिकांच्या कानाला जणू तृप्तता देऊन गेलाय. इतका सुमधुर आवाज, इतका सुमधुर ध्वनी प्रतिबिंबित झालाय. धावसंख्या पुढे सरकत असताना 19च्या घरामध्ये 19 रन्स ऑन बोर्ड.
8वं पर्व, 8व्या पर्वातील पहिला दिवस, भव्य दिव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण अनुभवतोय. शिवसेना शाखा शिरवणे गाव, ANS ग्रुप शिरवणे आयोजित माजी नगरसेवक चषक 2025. अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या कार्याचा मात्र गुणगौरव करणारी ही क्रीडा स्पर्धा. त्याचबरोबर अविनाशजी सुतार साहेब उद्योजक. यावेळेस भरपूर मोठी एज आपण पाहतो लागली, अगदी कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आवाज आलाय. उसने घेणारा बॉल मोह आवरता आला नाही सूर्याला आणि बॅटची हलकीची एज विकेट किपरच्या हातात बॉल जाऊन थांबलाय आणि पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला तो केशवने. पहिली विकेट इथे मात्र प्राप्त केली आहे शिरवणे सारसोळे 30+ संघाची. आपण स्क्रीनवर पाहत आहे दमदार आमदार सन्माननीय निलेश राणे साहेबांची देखील उपस्थिती या क्रीडा स्पर्धेमध्ये येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. माजी नगरसेवक चषक 2025 ज्ञानेश्वरजी सुतार साहेब, अविनाशजी सुतार साहेब यांच्याकडे तर मुख्य पुरस्कर्त्याच्या भूमिकेमध्ये ते आहेत, मुख्य आयोजक, आणि त्यांना साथ मिळाली किरणजी मेहर, अनिलजी भोईर, राजनजी भोईर, दत्ता नाईकजी आणि विवेकजी सुतार या सर्व मान्यवरांची. स्कोर आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय 19च्या घरामध्ये. 19 रन्स, 42चं लक्ष. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. महेश बॉलिंग ट्रॅकवर. चला स्पीडअप करा सामन्याला प्लीज. 18 बॉल 23ची गरज, 18 चेंडू 23 धावांची आवश्यकता. पहिला बॉल चांगला अपरकट केलाय, डीप पॉइंटला खेळाडू तैनात, कोणतीच चुकी नाहीये. पहिल्याच बॉलवर ब्रेक थ्रू महेश यांना. अनिल होते डीप पॉइंटला, चांगला झेल त्याने टिपलाय आणि दोघेही सलामीवीर आपण पाहतोय कमी कालावधीमध्ये मैदानाच्या बाहेर गेलेत. अगोदर सूर्याची विकेट प्राप्त केली केशवने आणि तदनंतर मात्र गुरुनाथ पाटील यांना मात्र माघारी पाठवले ते महेशने. पहिल्याच बॉलवर 23 धावांची अजूनही आवश्यकता असताना 17 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. थोडी शांतता आपण पाहतोय डगआउट मध्ये, कारण सारसोळे 30+ म्हटलं की त्यांचंही हे होम क्रीडांगण. याच क्रीडांगणावर तेही सराव करतात शिरवणे संघ त्यांच्या समवेत. आणि वाशी जुगाव आपण पाहतोय 40+ संघ त्यांना मात्र कडवं आव्हान देतोय. आज शुक्रवार वर्किंग डे, त्यामुळे क्रीडांगणावर उपस्थिती थोडी कमी पाहायला मिळते. मात्र उद्या ग्रामीणचा गट असेल, 2 गाव 1 संघ 10 संघ, त्यामध्ये 1 ऑल इंडिया आयकॉन तुम्हाला पाहायला मिळेल. आणि परवा रविवारी तब्बल 1 लाख रुपये प्रथम पारितोषिक असलेली ऑल इंडिया ओपन अर्थात खुल्या गटातील स्पर्धा, तिथे तब्बल 8 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. नवीन बॅटर दीपक मैदानाच्या दाखल होत आहेत. थोडासा पाऊस आता शांत होतो हळूहळू, हलक्याशा सरी. मगाशी भरपूर मुसळधार पाऊस आपण पाहत होतो, कारण उमेश सर बऱ्याच वेळेला जेव्हा मुसळधार पाऊस होतो तेव्हा बॅटिंग करताना बऱ्याच वेळेला अडचणी, चेंडूची टप्पा ओळखणं, चेंडूची गती ओळखणं कुठेतरी अवघड जातं. त्यानंतर फिल्डिंग करत असताना खास करून जेव्हा चेंडू हवेत असतो तेव्हा कुठेतरी कॅचसाठी जाणं, अडवण्यासाठी जाणं, तिथे डिफिकल्टीज येत असतात. मग यानंतर अजून 4 सामने आहेत. 3:10 होत आहेत आणि आज पारितोषिक वितरण सोहळा देखील होणार आजच्या या फॉर्मॅटचा. सुंदर संकल्पना आपण पाहतोय. माजी नगरसेवक चषक 2025च्या या 8व्या पर्वामध्ये 30+, 40+, नवी मुंबई मर्यादित हे सर्व खेळाडू, हे सर्व संघ आज या क्रीडांगणावर आनंद लुटत असताना या पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा पुढचा बॉल यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. अगोदर शफल झाले, फॉलो करण्याचा प्रयत्न, मात्र डाव्या अष्टीपासून दूर गेल्या. वाईट बॉलचा इशारा पंच कळवतात. अवंतर धावणे, धावफलक पुढे सरकते. 20 धावा, अजूनही 22 रनची गरज आहे. 17 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 17 चेंडू 22 धावा. यावेळेस मात्र फ्रंट फुटवर येऊन बॉलला टोलवलंय, उंच खूप गेलाय, लांब कमी. कॅच ड्रॉप झालाय. इझी होता कॅच तसं पाहायला गेलं तर.
मुकेश म्हात्रे आपण पाहतोय कॅप्टन लॉंगॉनला तैनात, थोडीशी निराश होताशी कारण त्यांनाही माहिती आहे कॅचचं महत्व. ऑलरेडी चेंडू आणि धावण मधलं अंतर भरपूर कमी झालंय, त्यामुळे असे कॅचेस सोडणं कुठेतरी महागात पडू शकतं. सिंगल मिळाली, स्कोर 21च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. अजून 21 रनची गरज. 16 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे विकेट काढावे लागतील, डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागेल, खास करून वाशी जुगाव संघाच्या गोलंदाजांना. अन्यथा जर मात्र पार्टनरशिप पुन्हा बिल्ड झाली तर मात्र विजयापर्यंत ते जाऊन पोहोचतील. मिस्टर नवनाथ डावखुरे आताचे विस्फोटक फलंदाज. चला घाई करा थोडी वाशी जोगाव संघ, भरपूर वेळ आपण घेऊ नये विनंती असेल. इथे क्लीन बोल्ड झालाय, विकेटचं पतन झालेलं आहे. ही प्राइस विकेट असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. आडव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न होता नवनाथ पाटील यांचा, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. पडल्यानंतर बॉल नवनाथसाठी खाली राहून गेला आणि यष्ट्यांचा वेध घेतलाय. इथे त्रिफलाचे फलंदाज नवनाथ पाटील बाद. हॅलो 15 चेंडू आणि आता 20 धावांची आवश्यकता आहे. बघा आत्ताच आमच्यापर्यंत माहिती पोहोचते की कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्थातच निलेश नारायण राणे साहेब tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात लाईव्ह. त्यांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. माजी नगरसेवक चषक 2025 मध्ये आणि रविवारी सन्माननीय निलेश नारायण राणे साहेब या स्पर्धेला उपस्थिती देणार आहेत, दर्शवणार आहेत, सदिच्छा भेट देणार आहेत. नक्कीच आपण त्याच्या आतुरतेने वाट पाहत आहोत. सध्या ते युट्यूबवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. माजी नगरसेवक चषक 2025 मध्ये डॉट बॉल येतोय, त्याच दरम्यान आपण पाहतोय धावसंख्या स्थिर 22 वर. 20 धावांची अजूनही आवश्यकता. थोडस आपण पाहतोय संत गतीने सामना सुरू आहे. यावेळेस बघा बॅकफुटवरनं बॉलला टोलवायचं होतं. शॉर्ट कव्हरला खेळाडू तैनात आहे. सिद्धेश आहेत न्यू बॅटर. सिद्धू सिंगलच मिळते. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. धावसंख्या आहे ती 23 धावा. अंपायर ओव्हर झाली आहे का? बारा चेंडू आणि आता 19 रनची अजूनही आवश्यकता आहे. 12 चेंडू 19 धावा. पुढचा सामना आपण पाहतोय 4 षटकांचा राहील. बोनकोडे कोपरकरने 40+ विरुद्ध शिरवणे ब सानपडा कुक्षत 30+, ज्याने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. त्यानंतर तुर्भे ब धारावे 30+ विरुद्ध या सामन्यामध्ये जिंकणारा संघ खेळताना पाहायला मिळेल, कारण तुर्भे सारसोळे ब संघ सरळ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय, म्हणजे 8वा सामना तो डायरेक्ट खेळणार आहे. तर पहिल्या फेरीमध्ये त्यांनी सर्वोच्च धावसंख्या उभारली. मुकेश बॉलिंग ट्रॅकवर आहेत. 12 चेंडू 19. डावकर त्याचे गोलंदाज मुकेश ओव्हर द विकेट मारा करतायत. वाईड बॉलने सुरुवात, अतिरिक्त धावा खर्च करतायत. हो, सिद्धूसाठी हा बॉल थोडा खाली राहिला. विकेट किपरला तर अडवता आला नाहीये. बॅकअप होतं, रन मिळते. ती सिंगल बॅटची एज होती, कदाचित सिंगल रन इथे प्राप्त होते. 11 मध्ये 17 रनची गरज. कोणत्याही क्षणी करता सामना पलटू शकतो. इथे एखादी दुसरी विकेट आली, डॉट बॉल जर आली या षटकामध्ये
तर पारडं वरचढ होईल वाशी जोगावचं. ओ एका बाजूला जर मोठे फटके आले तर मात्र सामन्यामध्ये रंगत येईल. मात्र इथे अपील केली गेली लेग बिफोरची, मात्र पंचांनी अपील फेटाळून लावली. लेग बायचा इशारा दिलाय. रन मिळते एक. सिद्धू आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय दीपक आहे थोडासा स्ट्रगल करतायत, कारण टॉप ऑर्डर जशी बाद झाली, सूर्य आणि गुरुनाथ यांनी जो स्टार्ट करून दिला, तदनंतर मात्र धावगतीला रोख लावलाय, लगाम लावलाय. मुकेश पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल. अजूनही 15 रनची गरज, 10 बॉलचा खेळ बाकी. यावेळेस एज लागली, बॉल पाठीमागे चाललाय. एकच धाव मिळणार आहे. कनेक्ट होत नाहीये बॉल, आपण पाहतोय. बॅट्समन थोडा स्ट्रगल करतोय. धावसंख्या पुढे सरकते. 28च्या गरामध्ये 28 रन्स. नऊ चेंडू 14 धावा. एक मोठा फटका या ओव्हर मध्ये पाहिजे. तो प्रयत्न केला जातोय. बॅट बॉल मध्ये संपर्क नाहीये. पुन्हा एकदा लेग बाईस. सामना कठीण होत जाणार आहे खरं तर. शिरवणे आणि सारस्वत 30+ संघाला जर धावा आता येणाऱ्या 2 बॉलवर आल्या नाही तर 8 बॉल 13. शेवटच्या बॉल पर्यंत सामना त्यांनाही नको आहे. लवकरात लवकर विजय प्राप्त करायचा आहे. यावेळेस बघा मुकेश यांचा उसळी घेणारा बॉल, मात्र दिशा करा. भरपूर अतिरिक्त धावा या ओव्हरमध्ये दिल्यात मुकेश यांनी, वाईडच्या स्वरूपात खास करून. अगदी क्रॉसिंग पद्धतीचा त्यांचा ऍक्शन आहे. डावखुऱ्याचे गोलंदाज ओव्हर द विकेट मारा करतायत, सामना करतायत ते सिद्धू. यावेळेस मात्र खोदून काढलाय बॉल, चाललाय लॉंग ऑफ सीमा पार. विजयाच्या समीप नेणारा आणि आशा अजूनही पल्लवीत ठेवणारा हा दमदार बिग हिट षटकार. सात बॉल आणि आता 6 रनची गरज. 36 झाल्यात. एका फटक्याने किती उलटा पालट केली. पुन्हा एकदा ऑन साइडला बॉल, फिल्डरला बीट करून लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या मधून 4 धावांसाठी चौकार. आणि आता शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज. थँक्यू. 2 फटके आले सिद्धेश अर्थात सिद्धूच्या बॅट मधनं. आणि मात्र सामन्याचा निकाल स्पष्ट केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला स्क्वेअर कट, चांगली फिल्डिंग. 1 रन मिळत असताना ओव्हर थ्रो झालाय आणि इथे विजयाची दुसरी ही धाव येणार का? तिसऱ्या पंचांची मदत घेतली, बघूया. जर रन पूर्ण झाली तर सामन्याचा रिझल्ट येईल. जर रन पूर्ण नाही झाली तर नवीन बॅटरला यावं लागेल मैदानाच्या आत. नॉट आउट आहे याचा अर्थ सामना जिंकलाय. शिरवणे आणि सारस्वत 30+ संघाने अभिनंदन. आणि वाशी जोगाव संघाला मात्र पुढील वाटचाली शुभेच्छा असतील. आता पुढचा सामना असेल बोनकोडे कोपरकरने 40+, विपक्ष शिरवणे सानपाडा कुक्षत 30+. ज्याने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला लगेच मैदानामध्ये उतरा. शिरवणे सानपाडा कुक्षेत. आणि त्यानंतर तुर्भे दारावे 30+ विरुद्ध आत्ता जिंकलेला शिरवणे आणि सारसोळे 30+. आणि हे दोन्ही संघ खरं तर दुसऱ्या फेरीत दाखल झालेले आहेत. आता दुसऱ्या फेरीमध्ये जे 2 सामने आहेत 4 ओव्हरचे असतील, तिथे ज्या संघाची सर्वोच्च धावसंख्या असेल त्यांना मात्र बाय दिली जाणार आहे, याची नोंद घ्या. आपण या अगोदरच सूचना लॉटच्या वेळी केलेली होती, ही नियमावली आहे. दुसऱ्या फेरीमध्ये 2 सामने,
जो संघ सर्वोच्च धावसंख्या बनवेल तो थेट फायनल खेळेल आणि दुसरा संघ तुर्भे सारसुळे ब च्या विरुद्ध खेळेल, याची आपण नोंद घ्या. जशी मात्र सामन्याला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया पुन्हा एकदा परिवर्तन. उमेशजी म्हात्रे सर जॉईंट होतील पुढच्या पहिल्या सत्रासाठी. तुम्ही पाहताय शिवसेना शाखा शिरवणे गाव नवी मुंबई आणि ANS ग्रुप शिरवणे नवी मुंबई आयोजित माजी नगरसेवक चषक 2025 या स्पर्धेचे मुख्य पुरस्कर्ते माजी नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब, उद्योजक अविनाशजी सुतार साहेब, आयोजन कमिटी किरणजी महेर, अनिलजी भोईर, राजनजी भोईर, दत्ता नाईक, विवेकजी सुतार. 4 ओव्हरचा सामना असणार आहे. जाऊया आपण उमेश म्हात्रे सरांकडे. धन्यवाद.